काढावे लागेल. पिजन विक्टरी स्क्वॉड या संघाला सामना जिंकण्यासाठी एक मोठं आव्हान आहे. सूर्य गोलंदाजी गौरीश आणि अद्वय यांच्या मदतीतून केली गेली आहे. बॉलिंग मार्कवर येतो आहे विहान पटेल, वैयक्तिक पहिल्याच संघासाठी तिसरा षटक घेऊन. अखुट टप्प्यात चेंडू पुन्हा प्रहार केला आहे. डीप मध्ये शतक तैनात आहे. केवळ एक धाव मिळणार आहे. सिंगलने सामना दूर जातोय. पिजन विक्टरी स्क्वॉड करून आव्हान कठीण होत चाललंय. डावखुरा फलंदाज स्ट्राईकवर आहे तन्मय. पाहूयात कशा प्रकारे प्रहार केला जाईल तन्मयच्या माध्यमातून. अखुट टप्प्यात चेंडू पुन्हा प्रहार केलाय. चेंडू उंच हवेत आहे. झेलग्याची संधी मिसजज झालाय. चेंडू जातोय तो मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न. या 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. संधी निर्माण केली गेली. क्षेत्ररक्षक थोडासा चुकला आणि 2 धावांनी धावसंख्या पुढे येते 10 या आकड्यावर. 10 रन्स. हा मात्र स्क्वेअर चेंडू वाईड बॉल. धावसंख्या 11 वर पोहोचली आहे. सुरेख गोलंदाजीचं प्रदर्शन. अमृतवेल संघ कालच्या आपल्या पराभवापासून खूप काही शिकलेला आहे आणि सुरेख कमबॅक केले त्यांनी. धावा सुद्धा 90 करून 91 धावांचं आव्हान ठेवले. चांगली गोलंदाजी सुद्धा आज होते. पुन्हा एकदा सुरेख चेंडू हाताळला जातोय. पावेत पुढचा चेंडू कशा वेळा खेळला जाईल, हाताळला जाईल. वाईड बॉल स्क्वेअर चेंडू. पंचांची दुनिया जमिळेल समांतर एक धाव मिळते अवांतर आणि धावसंख्येत वाढ नक्की होते. पुन्हा एकदा चांगला प्रहार करायचा प्रयत्न. बॅट चिकडा लागले. धावायचा प्रयत्न आहे. इथे मिसअंडरस्टँडिंग चुकीच्या एंडला थ्रो गेलाय आणि एक धाव पूर्ण केली जाते. दोन्ही फलंदाज एकाच एंडला होते. क्षेत्ररक्षक मात्र थोडंसं प्रेझेन्स ऑफ माइंड यूज केला असतं तर चेंडू नॉन स्ट्राईकला फेकणं गरजेचं होतं. पाहूयात. षटक संपला नाहीये. 1 बॉल टू गो. वाईट बॉल पुन्हा शेद हाताळला जातोय. पुढचा चेंडू कशा खेळला जाईल, हाताळला जाईल. डाऊन द लेग साइड पुन्हा वाईट बॉलचा इशारा. थोडी दिशा भरकटली जाते. यावेळेस काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न गोलंदाजाकडून केला जातोय आणि त्याचा नतीजा मात्र वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव नक्कीच मिळते. पावेत पुढचा चेंडू. हा मात्र प्रहार केलाय. चेंडू काव कॉर्नरला जातोय. 2 धाव पूर्ण केल्या जातील. या 2 धावांनी षटक संपलंय. धावसंख्या झाली आहे